नागपूर ते सावली हॉटेल रस्ता दुरुस्ती रखडली. 17 फेब्रुवारीला शिवसेनेचा उपोषणाचा इशारा. नागपूर चौक ते सावली हॉटेल दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला गती देऊन तात्काळ डांबरीकरण पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे डॉक्टर दिलीप पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत MIDCचे अभियंता संदीप बडगे यांना निवेदन देण्यात आले. सध्या केवळ दुभाजकाचे काम पूर्ण झाले असून लाईट पोल बसवण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे डांबरीकरणास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या समस्या व जनभावना लक्षात घेऊन हे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या 8 दिवसात डांबरीकरण पूर्ण झाल्यास 17 फेब्रुवारी रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती उद्योग मंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही पाठविल्या असून त्यावर बाळासाहेब कोतकर, महेश मस्के, शिवाजी दिवटे यांच्या सह्या आहेत.